चला सामना भरपूर महत्वाचा आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आपण. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या, कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहता आपण. अंतिम दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला सामने कव्हर करायचे आहेत. या रीतीने पाहता आपण का फायनल लवकरात लवकर कव्हर झाली पाहिजे. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या, कारण आजच्या दिवसामध्ये स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली जाईल आणि ज्यानंतर तुम्ही रूल फॉलो नाही केले तर मात्र लगेच कारवाई केली जाईल, यावरती लक्ष असू द्या. नरेश वाघ स्कोररच्या भूमिकेत आपण नरेश वाघला पाहू शकाल. अतिशय चांगला स्कोरर. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या लवकर, आपला सर्च मनपूर्वक या. ओके पहा, कालच्या दिवसामध्ये पाहिला, 2 दिवस पाहिला, पण दिलीप वाघ सुद्धा होता, ज्याने मात्र काय कौतुक मात्र त्याचे कौतुक करावं लागेल. पाहत आपण तो कदाचित बालवाडीमध्ये नसेल गेला, पण तो स्कोरिंग करतोय. काय सांगायचं मी, कमाल. थँक्यू. तर दोन्ही संघ आता खेळपट्टीवर दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहताय जांभिवलीच्या अगेन्स्ट टीम चिकनीची वाडी, मागच्या वर्षातील रनरअप संघ. दोन्ही संघांना इथनं विश ऑफ द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवा मैदानाच्या आतमध्ये, कारण आपण मलंगड विभागातील एक नामांकित स्पर्धा खेळताय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर ही तिसरी नाईट रजनी आपण पाहताय, आणि ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला इथनं बाय दिली जाईल. बघा, एक वेगळी भूमिका आपण पाहताय. खऱ्या अर्थाने तुकाराम दादांची अपाट मेहनत या स्पर्धेसाठी, आणि त्यांचं देखील कौतुक करावं, कारण सुंदरशी खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. मैदानाच्या चौफेर चांगल्या प्रकारची खेळपट्टी आपण पाहताय. त्यानंतर फ्रंट लाईट जशी ऑन झाली, आता मैदानाच्या आतमध्ये सामना दाखल झालाय. दोन्ही संघांना इथनं पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ आपण. विश ऑफ द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवा. इथनं पंचांचा ग्रीन सिग्नल आणि सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. यस, आणि आपला 3 षटका आपला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. जसा पहिला बॉल म्हणजे आतमध्ये इंटर होईल, त्यानंतर आपण टाइम सेट करणार आहोत. पंचाचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल फुलरलेनचा बॉल. पहिला बॉल आडवा बॅटनं व्ही मध्ये लॉक केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि पहिला बॉल इथनं डॉट आलाय. मध्ये सुरुवात चांगली झाली आहे टीम चिकनीची वाडी संघाची. खऱ्या अर्थानं तुकाराम मगाशीच म्हटलं की मागच्या वर्षीतील रनरअप संघ आहे, आणि आज देखील त्यांच्या प्रकार माध्यमातून चांगला एफर्ट पाहायला मिळेल आपल्याला. बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम. दरम्यानचा हा बॉल आडव्या बॅटनं लॉक करायचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती आपण पाहिला, आणि दरम्यानचा बॉल हाही आलाय डॉट, म्हणजे डॉट बॉल. म्हणजे चांगली सुरुवात केली आहे टीम चिकनीची वाडी संघाने, कारण सलगचे 2 बॉल डॉट, म्हणजे सुरुवात चांगली केली आहे. लेंथ वरती गोलंदाजी कराल तर बॅट्समनची डोकेदुखी मैदानाच्या आतमध्ये वाढेल, आणि तसाच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा प्रचंड वेग आहे चेंडूमध्ये, आणि लेंथ वरती गोलंदाजी करतात. तर मागचे 3 चेंडू पाहिले आपण. पहिल्या चेंडूवरती हलकासा बाउन्स पाहिला, त्यानंतर सलगचे 2 चेंडूवरती अतिरिक्त बाउन्स, आणि दरम्यानचा तिसरा बॉलही आलाय डॉट. मायनॉरिटी पॉवरचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आपण जयेशला पाहताय, आणि सलामीची जोडी मैदानात दाखल आहे. सागर आणि प्रकाशला पाहताय. ज्या प्रकारचा उल्लेख केला टॉस बॉक्स मध्ये, 40 ते 50 धावा बनवतील, परंतु पहिलं षटक अप्रतिम राहिलाय. यावेळेस फटका आडव्या बॅटनं लॉक केला. चेंडू बराच काळ हवेमध्ये, परंतु हवेशी वार्तालाप करत चेंडू एक्स्ट्रा कव्हरला दाखवली एक्स्ट्रा पॉवर, आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषा बाहेर. पहिला येतोय दर्जेदार माइटी हिट षटकार. कारण एमटीसीचा देखील 7वा दिवस आपण पाहता. ही स्पर्धा देशभरात कव्हर केली गेली आहे. दरम्यान षटकार आला, आणि षटकाराने धावफलक श्री गणेशा केलाय मैदानाच्या आतमध्ये. सागरने बॅटचा पेस ओपन केलाय मैदानाच्या आतमध्ये, आणि
चौथ्या बॉलवरती षटकार आलाय, लेट पण थेट षटकार दाखवलाय. बघा टायमर सेट आहे. टीम चिकणीची वाडी संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटांचा अवधी आपल्याला 3 षटकं फेकण्यासाठी अशा आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतायत. दरम्यानचा हा बॉल पडल्यानंतर हलकासा बाउन्स पाहिला आणि या चेंडूमध्ये सुद्धा वेग पाहिला आपण, कारण थोडीशी खेळपट्टी आमच्या कॉम्बॉक्स स्क्वेअर आहे. आपण प्रॉपरली पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स बॉडीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दरम्यानचा बॉल इथनं देखील डॉट आलाय. क्वालिटी प्लस क्लिअरिटी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय MTC. दरम्यान डॉट बॉल आणि वन सेकंड गोलंदाज तयार. फुलरलिनचा बॉल आडव्या बॅटनं व्ही मध्ये फटका लॉक केलाय. लॉंग ऑफला शतक तैनात आहेत. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचलाय टीम जांभिवली हा संघ आपण पाहताय. डीजे मास्टर आपण लाईव्ह टेलिकास्ट वरती पाहू शकता. आकाशातील चंद्रमा आज यांच्या माध्यमातून क्षणचित्र टिपलं जात आहे. MTC क्वालिटी प्लस क्लिअरिटी आपण पाहत आहे. आणि आता इथनं पहिलं षटक संपन्न झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला पाहतोय, अनिलला पाहतोय. सेकंड स्पेल मैदानाच्या आतमध्ये दाखल केला आणि धावफलकाचा विचार केला तर 7 वरती जाऊन पोहोचला. टीम जांभिवली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. चिकणीची वाडी संघ आपण पाहताय. सुरुवात चांगली असणं गरजेचं असतं आणि 7 धावा धावले लागलेत. 7 ऑन बोर्ड. पहिला बॉल. दरम्यानचा हा फटका आडवा बॅटनं लॉक केला. चेंडू बराच काळ हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. टिपलाय झेल संपला इथनं. प्रकाशचा खेळ विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का टीम जांभिवली संघाला. तर बघा टीम चिकणीची वाडी आपण 7 मिनिटं खर्च केली आहेत आणि दुसरं षटक प्रगती पथावर आहे. येत्या 15 मिनिटांमध्ये आपला 3 षटकं हातवायचे आहेत. कंपल्सरी 3 षटकं हातवायचे आहेत. तर प्रत्येक विकेट डॉट बॉल वरती आपला टीम मीटिंग नको आहे. प्लीज सहकार्य करा पंचांना सुद्धा आपण, कारण दोन्ही ऑफिशियल पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे, त्यांचं देखील कौतुक करतोय. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटची दैवता खेळपट्टी असते आणि खेळपट्टीवरती पंच म्हणजे या मैदानाचे केंद्रबिंदू असतात आणि त्यांची मैदानाच्या चौफेर नजर असते आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून पुनर्श एकदा सहर्ष स्वागत. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम जांभिवली संघाला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय प्रकाश. दरम्यान हा चेंडू प्रचंड वेग आहे. चेंडूमध्ये पडल्यानंतर हलकासा बाउन्स, त्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा हा हाई बॉल इथनं डॉट आलाय. म्हणजे लेंथ वरती गोलंदाजी करतोय गोलंदाज. कुठल्या स्पॉटचा वारंवार वापर करतोय. शरीरापासून लांब ठेवण्याचं काम केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हाई बॉल इथनं डॉट आलाय. म्हणजे 2 चेंडू. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. वन्स अगेन अनिल तयार झालाय मलंगड एंड करणं. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू बराच काळ हवेमध्ये व्ही मध्ये एक्झिक्यूट केला. फटका फिल्डर डाऊन द फॉल. हो युटी बॅट्समन आउट. विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम जांभिवली संघाला. प्रकाशला परतावं लागेल. डीजे मास्टरच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपण पाहता. आई एकविरा माऊलीचं संगीत आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं टॉस बॉक्स मध्ये आपण जी चर्चा केली, कदाचित मागच्या वर्षी हा संघ रनरअप राहिला आणि या वर्षी इरादे स्पष्ट करून आलाय. कदाचित या वर्षी मेगा फायनलची ट्रॉफी उचलायची असेल, कारण 7 वरती 2 विकेट आपण पाहता. दुसऱ्या षटकात प्रगती पथावर आहे. अनिलला पाहताय आपण दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. सलगच्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिले तर पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतरचा हा विकेट आलाय.
लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले चेंडूवरती आणि कॅच कॅरी केलाय. दरम्यानचा पुढचा बॉल, फुलर लेनचा बॉल, चेंडू पडल्यानंतर यस बॅटची लिडिंग एज आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का क्रमांक 3 आणि फलंदाज इथनं आकाशला परतावं लागेल. विकेटचं पतन. डीजे मास्टर श्री मलंगडाच्या पावनभूमीमध्ये हे कुशिवली गाव आहे आणि कुशिवली गावामध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहे. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची शाळा, क्रिकेटच्या महायुती, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आणि खऱ्या अर्थानं ऑर्गनाइज टीमचा देखील आभार व्यक्त करतो, कारण 7 दिवसामध्ये ही नाईटची रजनी आपण पाहताय. मलंगडाच्या पायथ्याशी कुशिवली गावामध्ये रजनी पाहता. दरम्यानचा हा बॉल प्रचंड वेग आहे आणि सबमरीन डिलिव्हरी. आयुष ज्याला म्हटलं जातं क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, म्हणजे यॉर्कर लेंथवरती ज्या वेळी गोलंदाजी करत असतात त्यावेळी आपण भारतातील एक विस्फोटक गोलंदाज जसप्रीत बुमराचा उत्तम उल्लेख करू आपण. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस जसप्रीत बुमरा मैदानाच्या आतमध्ये यॉर्कर पेश करत असतो त्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली. परंतु अनिलचं कौतुक करावं लागेल, कारण अनिल अप्रतिम गोलंदाजी करतोय. अद्याप एकही धाव खर्च न करता 3 महत्वाचे विकेट मिळवलेत. यावेळेस फटका स्टेप आउट खेळून हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड ड्राईव्ह करतायत चेंडूला. लॉंगॉन क्षेत्राच्या चेंडूवरती आलेत आणि चेंडू उचलतील फेकतील दरम्यान सिंगल मिळेल. प्रेशर आणि दडपण काय असतं ते दाखवून देत आहे टीम चिखलीची वाडी संघ मैदानाच्या आतमध्ये. कारण टॉस बॉक्स मध्ये जरी चर्चा केली कदाचित 40 ते 50 धावांवरती आम्ही रोखू आणि टीम जांभिवलीची आपण चर्चा केली तर 40 ते 50 धावा बनवू, परंतु धावसंख्येचा विचार केला 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या 8 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम जांभिवली संघाला पाहतोय आपण. बोला जय. आव्हानं काय होणार नाहीये, कारण 8 वरती संघ अडचणीत आहे. हा बॉल, हा ट्रॅकर, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स बॅटची लिडिंग एज आणि इष्टिरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. विकेट क्रमांक 4, धक्का क्रमांक 4, विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. फलंदाज अमोल बॅक टू पवेलियन. मॅच डीजे मास्टर आपण टाइम सेट केलाय. इथनं फास्ट केला. अद्याप आपण 12 मिनिटांचा अवधी घेतलाय टीम चिखलीची वाडी संघ. इथनं फास्ट केल्याचं आपल्याला विनंती असेल, कारण कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशी आयोजकांची इच्छा. आणि आयोजक म्हटलं तर एक दमदार व्यक्तिमत्व आहेत सर्व आणि त्यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा आपण पाहता. दरम्यानचा हा फटका सॉफ्टने ड्राईव्ह करतायत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज इथनं बाद होईल. हिट विकेटच्या माध्यमातून धक्का क्रमांक 5 टीम जांभिवली संघाला विकेटचं पतन. आपण काही वेलात पाहत आपण बादल बैलाची मात्र उपस्थित होणार आहे आणि त्या सर्जा बैलाची पाहत आपण. त्यानंतर पाहत आपण सर्जा बैलाचा घोडचा सर्जा, म्हणजे म्हटलं जातं ना छोटा पॅकेट बडा धमाका, रफ्तारचा सौदागर म्हटलं जातं. त्या नंदीला भरपूर सारा वेग आहे, जसा सुटला ना तसा मात्र रशी घेऊनच जातोय. चला जाऊया मैदानाच्या. भरपूर चांगला वेगाचा शेवट आहे घोडचा सर्जा म्हटलं तर स्मॉल पॅकेट ऑफ डायनामो त्याची ओळख आहे. वेगाचा शेवट जर असेल तर घोडचा सर्जाकडे पाहिलं जातं. व्हाईट गोल्ड म्हणून एक ओळख होती सोनारपाड्याचा सोन्या. 50-50 तास नंतर आपण पाहता आता घोडच्या सर्जाला नामांकित बैलगाडी क्षेत्रामध्ये. दरम्यान 2 विकेट मैदानाच्या दरम्यानचा हा चेंडू प्रचंड वेग आहे. चेंडूमध्ये चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा बॉल इथनं आलाय डॉट. म्हणजे सामन्यामध्ये मजा आणि निर्माण होते, कारण टीम चिखलीची वाडी संघ मागच्या वर्षीमध्ये का रनरअप राहिला आपण, कदाचित थोड्याफार चुका पाहिल्या असतील
त्यानंतर यावेळेस मात्र घरूनच सेट होऊन आलाय. यावेळेसचा फुलर लाईनचा बॉल हडबा बॅटनं प्रहार करायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर इष्टिरकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा बॉल इथनं हाई आला डॉट. प्रत्येकी चेंडू आपण यॉर्करचा प्रयत्न करतोय चिंतामण मैदानाच्या आतमध्ये, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्येचा विचार जर केला तर 8 वरती जाऊन पोहोचलाय टीम जांभिवली संघ. तर फटका चेक. आडवा पाटनं लॉक केलाय. तर याच दरम्यान युवा उद्योजक संघर्ष आदिवासी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य जिगरी ग्रुपचे पदाधिकारी आदरणीय नंदराज आंबीर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असणार व्यक्तिमत्व आदरणीय दिवटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा, स्पर्धेचा आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसामध्ये आपण अनेक सारे मान्यवर पाहता आणि मान्यवरांचं पुनर्ष एकदा हर्षद स्वागत. आणि यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि षटक क्रमांक 3 संपन्न. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार जर केला तर एका डझनात 12 धावा आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात टीम जांभिवली संघ. म्हणजे इथनं संघर्ष करावा लागेल, इथनं एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी दडपण मध्ये पाहतोय. 12 धावा धावफलकात लागल्यात आणि 4थं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजी मार्क वरती आता हरेश आला. इथनं हरेशला चांगली कमबॅक करावा लागेल आणि प्रकाश वरती जिम्मेदारी असेल जो आघाडीला आलाय खेळपट्टीवरती. पहिला बॉल पेस करता बॅटची लिडिंग एज स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, पण चेंडू गलीमधून निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतो हा संघर्षाचा चौकार. बघा, इथनं आपल्याला संघर्ष करावा लागेल, कारण धावसंख्येचा विचार जर केला तर 16 वरती जाऊन पोहोचला टीम जांभिवली संघ. फायटिंग टोटल इथनं उभं करावं लागेल, कारण आमच्या लाईव्ह टेलिकास्टच्या स्क्रीनवरती आपण प्रोजेक्ट स्कोरमध्ये 21 दाखवतायत. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे टीम चिकनीच्या वाडी संघानं अप्रतिम कामगिरी राहिली आहे. परंतु इथनं पहिला चौकार आलाय देटोर स्लॉगरचं षटक आणि हरेशवरती जिम्मेदारी दाखवली आहे. यावेळेस आडव्या बॅटमॅन स्वप्न लाईव्ह करतायत. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवली आहे. चेंडू सीमा पार फाटेट डिलिव्हरी होते, मैदानाच्या बाहेर मिळतील या 6 धावा. डीजे मास्टर, कदाचित आता प्रश्न पडला असेल टीम चिकनीची वाडी संघाला, कारण प्रकाश आघाडीला आला होता. त्यानंतर प्रकाश पहिला बॉल फेस करताना चौकार आणि षटकार. कदाचित प्रकाशलाही आता इथनं जिम्मेदारी घेतली आहे, कारण संघ अडचणीत आहे आणि संकटात आहे. संकट मोचन बनलाय प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा बॉल फुरवलेंचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर येतोय हा आणि डीजे मास्टर बघा, जसा प्रकाश वरती स्ट्राईक आली आहे प्रकाशने दाखवून दिलाय, कारण आंबे किस्से कम नाहीये. कारण जर मागचे 3 षटकं पाहिले आपण अप्रतिम कामगिरी राहिली आहे, परंतु इथनं हरेश वरती प्रति हल्ला पाहतो आपण. पहिला बॉल वरती चौकार, त्यानंतर षटकार आणि हाही चौकार. आयु जर पाहिलं गेलं तर या तिन्ही फटका आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहिले. एक्स्ट्रा कव्हरचा सीझन मध्ये आपण हे फटके सजवताना पाहिलेत खेळाडूला, कारण व्ही शेप मध्ये ज्या वेळी फलंदाज फटके सजवत असतात त्यावेळी सेफ झोन मानलं जातं. कारण आपण ब्लॅक स्क्रीन पाहताय त्यांच्या माध्यमातून लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर कव्हर या क्षेत्रामध्ये ज्या वेळी आपण फटके सजवाल. तर याच दरम्यान खरड ग्रामपंचायतचे सदस्य जयवंत खैर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी खेळपट्टी बनवण्यासाठी आम्हाला सहकार्य केले ते संतोष खैर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना ठाऊक आहे खेळपट्टी कशी बनवली ते. ऑल टू द कॉम्बॉक्स ज्या ठिकाणी जोडले जातील आदरणीय आंबेगावचा बुलंद आवाज प्रसादजी भाग्यवंत सर. थँक्यू सो
आपल्या स्पर्धेमध्ये आपण या स्पर्धेमध्ये समालोचकाची भूमिका पार पाडतात. खऱ्या अर्थाने तुमचं खूप सारी मेहनती दरम्यान हरेशवरती हल्ला आपण पाहताय. सलगचा दुसरा चौकार आणि इथनं कमबॅक केलंय टीम जांभिवली संघानं. 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. टीम जांभिवली संघाला चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आता, कारण मागच्या 3 षटकामध्ये कदाचित धावा बनल्या असत्या तर फायटिंग उभं केलं असतं. यावेळेस आडव्या बॅटनं लॉक केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल आणि धक्का क्रमांक 6वा टीम जांभिवली संघाला. तर आयुष, ज्या प्रकाशना विचार केला आपण काही कदाचित संघ अंधारात होता, धावफलक अंधारात होता, त्यानंतर प्रकाशने धावफलकाला उज्वलित केलंय, प्रकाश दिला, परंतु आता प्रकाश माघारी परतला आणि शेवटचा बॉल असेल आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी नवीन बॅट्समन म्हणजे दाखल झाला. गणेशला पाहतो आपण. कदाचित युवराज सिंगची आठवण करून दिली या झेलवरती. स्क्वेअर लेगला आपण झेल पाहिले, उलट्या दिशेने झेल घेणं कठीण असतं आयुष. आणि दरम्यानचा हा शेवटचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहिला आणि कुठल्या स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा बॉल इथनं आला डॉट. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा विचार जर केला 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट, म्हणजे आता इथनं विजयासाठी बनवायच्या आहेत टीम चिकणीच्या वाडी संघाला 31 धावा. ओटू तुकाराम सर. हो, थँक्यू. पाता जातील. डिझमा सर, थँक्यू सो मच. चला, तर टीम चिकणीच्या वाडीचा आपण आभार व्यक्त करूया, कारण अवघा 18 मिनिटांचा अवधी घेतलाय 4 षटकं हाताळण्यासाठी. त्यांचं देखील कौतुक असेल. बघा, इथनं येणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल की आपण थोडं फास्ट केला, कारण स्पर्धा आज अंतिम टप्प्यात आहे. आपण अंतिम टप्प्यात आमदार चषक 2026 पाहता. थँक्यू सर. पाहता पण सध्याच्या घडीला पाहता पण नाणेफेकी होणं भरपूर गरजेचं आहे, यावरती लक्ष असू द्या. बेकरा सुकीरचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाले खुर्द या दोन्ही संघाचे संगणक लगेच आमच्यापर्यंत जोडायचा. जर पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकी झाली नाहीये आणि दोन्ही संघ उपस्थित नसतील तर 1-1 षटक कमी खेळवलं जाईल. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणे गरजेचं असेल. ऑफिशियल कॉल असेल आपल्याला दोन्ही संघांच्या कॅप्टनना इथनं विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या, कारण वेळेला महत्व द्या, कारण वेळ खूप काही सांगून जाते. चला, आले असेल तर लगेच रिपोर्टिंग करायचं. पाले खुर्द संघाचा संगणक, त्यानंतर बेकरा सुकीर संघाचा संगणक, कुणी आला असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. नाणेफेकीसाठी लगेच आपण रिपोर्टिंग करायचं. बॅक टू प्रसाद सर. हॅलो,
पुनर्श एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं त्यात नंतर उपस्थित मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं मी समालोचक प्रसाद भाग्यवंत मॅन फ्रॉम आंबेगाव आपलं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत करतोय। ही स्पर्धा अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, मानाची आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर स्पर्धा सन्मानाची आहे। आणि क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची रणयुती, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा, क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटची जत्रा आज खऱ्या अर्थाने आपण कुशिवली गावामध्ये पाहता। दमदार आयोजन आमदार चषक 2026 दुसरं पर्व पाहतो आपण आणि दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा एन्जॉय करता। इथनं दोन्ही संघांना पुनर्श एकदा विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट, चांगल्या प्रकारचा खेळ दाखवा। आदरणीय लालचंद भोईर साहेबांना विनंती असेल आपण यायचं आमदार ट्रॉफी मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। थँक्यू सो मच। पहिला बॉल इथनं डॉट आलाय म्हणजे सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजांना। प्रकाशने संघ अडचणीत होता, संकट मोचन बनला मैदानाच्या आतमध्ये, धावा त्याच्या बॅटमधनं बनताना पाहिल्या। जर निश्चितच लालचंद्र भोईर एक चांगले क्रिकेट प्रेमी आणि आज त्यांच्या पसंतीचा नंदी या ठिकाणी येणार आहे। निश्चितच घोटच्या सर्जा ग्रुपमध्ये नेहमीच ते घाटावर त्यांच्या शर्ती पाहण्यासाठी जात असतात। आज आम्हालाही दर्शन होईल या ठिकाणी। ऑल टू द कॉम्बॉक्स। याच दरम्यान व्यासपीठावरती आपण मान्यवर पाहताय विशालदादा गायकर यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आमच्या वतीनं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत। सिंगल ने धावफलक आता खुलं केलंय मैदानाच्या आतमध्ये। दरम्यानचा पहिला फटका सॉफ्टने ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथं धावतीची संधी जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॅकअप नसण्यामुळे यष्टीरक्षक थोड्या वेळाने मात्र आपण पाहणार आहोत बैलगाडा क्षेत्रातील नामावंत बैल अर्थातच स्मॉल पॅकेट ऑफ डायनामो म्हणून त्याची ओळख आहे। घोटचा सर्जा, वेगाचा शेवट आहे आणि तो थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे। दरम्यान सिंगल एकवटी गेली आता। दरम्यानचा हा बॉल टपक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चित्तचेंडू पडल्यानंतर लेगबायच्या स्वरूपात सिंगल एकवटली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 3 या आकड्यावरती। त्यानंतर आदरणीय योगेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालं। हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे आपलं आमदार ट्रॉफी मध्ये। सॉफ्टने फटका ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु कॉलिंग होणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये। ज्यावेळी आपण चुकीचं कॉलिंग कराल त्यावेळी रनआउटची धोक्याची घंटी मैदानाच्या आतमध्ये मनवडत असते, परंतु इथं चांगल्या प्रकारचं कमबॅक करतो टीम जांभिवली संघ। खऱ्या अर्थानं पहिलं षटक प्रगतीपथावर पाहतो, प्रकाशला पाहतो आपण आणि प्रकाश ज्यावेळी शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी आला त्यानंतर संघ अडचणीत होता, धावा बनवल्या आणि इथनं गोलंदाजी करत असताना अप्रतिम कामगिरी करतोय। 5 चेंडू फेकतोय, 2 धावा खर्च आदरणीय करतोय। दीपेश गायकर साहेबांना विनंती आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यायचा। निलेश पाटील आपली वाट पाहताय। एक षटकांचा खेळ संपला आणि एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या तर्फे जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती आणि इथनं संघर्षाला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं जांभिवली संघानं। कारण आपण जांभिवली संघ ज्यावेळी पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत होता त्यावेळी जांभिवली संघ अडचणीत होता, कारण पहिल्या षटकामध्ये आपण 5 धावा पाहिल्या होत्या आणि त्याच नंतर दुसऱ्या षटकामध्ये कदाचित 1 धाव आली होती आणि तिसऱ्या षटकामध्ये काहीतरी 4 धावा आल्या होत्या आणि चौथं षटक चांगलं राहिलं। 18 धावा खर्च केल्या गोलंदाजाने, हरेशनं 18 धावा खर्च केल्या। कदाचित त्या 18 धावा इथनं टर्निंग पॉइंट बनतील मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या षटकामध्ये जयेशला पाहिला आपण 7 धावा, त्यानंतर अनिलने 1 धाव, त्यानंतर चिंतामणने 4 धावा, त्यानंतर हरेशने 18 धावा खर्च केल्या आणि 18 धावांवरती लक्ष दिलं जाईल, कारण प्रत्येकी क्रिकेटमध्ये आपण एकेका धावेला किंमत द्यावी लागते, कारण एकेका धावेने ज्यावेळी संघ परास्त होतो त्यावेळी त्या धावेची किंमत इथनं मोजावी लागते। परंतु इथनं हरेशने 18 खर्च केल्यात, कारण पहिला सामना पाहतो आपण जांभिवलीच्या 21 दरम्यान हा फटका आडवा बॅटनं लॉक करायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स पाहिला या चेंडूवरती आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। आदरणीय बालू मात्र विनंती असेल आपण व्यासपीठावरती तुमच्या KPL च्या टीमा वाटप होणार आहेत, याच कारणाने आपण व्यासपीठावरती लगेचच यायचा। आदरणीय बालू मात्रे साहेब आपण लगेचच संपर्क साधायचा।
सॉफ्टवेअर ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक फंबल, चुकीला माफी नाहीये. चुकी कराल तर चुकी भोगावी लागेल आणि इथं चुकी आता मग झाली आहे. टीम जांभिवलीच्या खेळाडूकडून मिळतील या नशिबाच्या रूपाने 4 धावा आणि जाऊन पोहोचेल 7 ऑन बोर्ड. 0 विकेट. बघा टायमिंग सेट आहे टीम जांभिवली संघ, आपण याचा नोंद घ्या, कारण अवघ्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं हाताळायची आणि अण्णाचा 3 षटकं आपण हाताळली नाही तर तिसगात घेण्याच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक पाहता, त्यातून एक क्षेत्ररक्षक. तर हा चेंडू प्रचंड वेग आहे परंतु यष्टीरक्षक फंबल, त्यानंतर गलीमधला क्षेत्ररक्षक फंबल. शेवटच्या 18 मध्ये चेंडूला अडवतील, फेकतील, दरम्यान चौकार मिळेल. हीच खेळाडू वृत्ती आपण दाखवा खऱ्या अर्थानं. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये दाखवत असताना क्षेत्ररक्षक स्वतःहून सांगतात की हा चौकार आहे आणि पाईच्या स्वरूपात चौकार येतोय आणि धावसंख्या 4 ने वाढेल. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात. दुहेरी अंकामध्ये 11 वरती जाऊन पोहोचला टीम चिकणीची वाडी संघ. म्हणजे नशिबाचा चौकार आला आणि इथनं लक फॅक्टर ऑन आहे टीम चिकणीच्या वाडी संघासाठी, कारण धावा बनत नाहीयेत परंतु खिळपट्टी त्यांना साथ देते. त्याच्यामध्ये फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटनं प्रहार करतात. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. पुनश्च एकदा चुका घडल्यात मैदानामध्ये, तू मैमय केलं जात आहे परंतु 2 धावा इकडल्या जात आहेत आणि 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल आता 13 वरती. 13 धावा धावपत्रे लागल्यात. दुसरी षटक प्रगती पथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज चांगले गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आपण थोडंसं फंबल पाहत आहे, कारण कव्हरला क्षेत्ररक्षक पाहिला आपण. चेक. तर या ठिकाणी मात्र चिकणी संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. सलगचे 3 षटकार मारले तर आदरणीय नंदराज आंबीर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. पहिला षटकार आलाय ऑल टू द कॉम्बॉक्स. दीपेश शेठ गायकर यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. म्हणजे आल्या आल्या एटीएम खुलं केलंय. आज फायनल डे आहे. आज मात्र सगळ्या प्रकारच्या झेलसाठी असेल, आयवा झेलसाठी असेल, विकेटसाठी असतील, डॉट बॉल साठी असतील, या सर्व आज बक्षिस लावली जातील. ऑल टू द कॉम्बॉक्स. थँक्यू तुकाराम सर. खऱ्या अर्थानं बक्षीस लावणं गरजेचं आहे परंतु लालच बुरी बाला होती आणि संघाचा सामना जवळ आला आहे आणि इथनं जर कदाचित विकेट मिळाली तर कदाचित दडपण आणि प्रेशर पाहायला मिळेल परंतु षटकार दाखवल्यानंतर आज व्हाईट बॉल दरम्यानचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट आणि मनगडी ताकदीचा वापर. चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा दमदार माइट हिट. F1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. जवळचे मित्र अर्थातच पप्पू गांगड यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पण षटकार आला आणि षटकारानंतर मॅच खुली केली गेली आहे, कारण आपण ज्या चुका दाखवल्या कदाचित सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा आल्या, त्यानंतर बॅट्समन मध्ये स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर हा षटकार पाहिले आणि आता इक्वेशन पाहता आपण 12 मध्ये विजयासाठी बनवायच्या 5 धावा. 12 मध्ये 5 धावा बनवायच्या विजयासाठी कदाचित इथनं जांभिवली संघानं चुकांवरती लक्ष द्यावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 धावा बनवल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडं ठरतोय गोलंदाज. 23 धावा पाहिल्या दुसऱ्या षटकामध्ये. दरम्यानचा हा बॉल इथनं लाईन पाहावी लागेल, उजव्या सीच्या बाहेर असलेला चेंडू अंपायर पर्यंत वळतायत. दरम्यानचा व्हाईट बॉल. बेकरा संघाचा संघनायक आणि पालेकुर्द संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा पुकार असेल का ऑफिशियल कॉल आहे. दोन्ही संघनायकांना विनंती असेल का वेळेवरती आपण टॉस साठी या. यावेळेचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, परंतु इस्टनच्या मागे गलीमधला क्षेत्ररक्षक फंबल झालाय परंतु अडवण्यात यश आलंय आणि यस व्हाईट +1 म्हणजे मिळतील या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 29 धावा धावफलकावरती आणि आता विजयासाठी बनवायच्या 12 मध्ये 2 धावा. सामना खुला झालाय, कारण कदाचित या चुका आपण मध्ये दाखवल्या नसत्या, कदाचित आतापर्यंत आपण जास्त धावा धावफलकावरती पाहिल्या असत्या. बॅटनं लॉक करायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अंपायर वन्स अगेन आमच्यापर्यंत वळतायत. आज कदाचित अंपायरांना इथनं कवायत करण्याची संधी मिळते,
कारण पंच म्हटलं तर मैदानाचं केंद्रबिंदू असतात आणि मैदानाच्या चौफेर त्यांची नजर असते आणि दोन्ही ऑफिशियल पंच आहेत, पॅनलचे अंपायर आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 12 मध्ये 1 बनवायची विजयासाठी टीम चिकणीची वाडी संघाला. फुलरलेनचा बॉल, चेंडू आडवा बाटनं प्रहार केला, चेंडू बराच काल हवामध्ये, झेलची संधी नाकारता येणार नाहीये, टिपलाय झेल, अखेर यश प्राप्त केले गोलंदाजाने आणि विकेटचं पतन. पहिला धक्का टीम चिकणीच्या वाडी संघाला इथनं जयेश ज्याने बनवल्या 10 मध्ये 19, तो आता तंबूच्या असताना विकेटचं पतन. शेवट गोड होतोय टीम जांभुली संघासाठी, परंतु आता इक्वेशन पाहता आपण 11 मध्ये बनवायच्या विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धाव बनवायची विजयासाठी. हलक्यासा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा हाय बॉल इथनं डॉट आलाय. म्हणजे जशी जशी विकेट मध्ये बाहेर गेली आहे तसं तसं दडपण प्रेशर पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने हीच तर क्रिकेटची ओळख आहे. लेदर बॉल असो, त्यानंतर टेनिस बॉल, प्रत्येक बॉलवरती विकेटवरती आपण दडपण प्रेशर मैदानात दाखवा. आज तर क्रिकेट आहे. क्रिकेटचा थरार यावर सॉफ्टने ड्राईव्ह करतात, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु फंबल आणि इथनं ही चुकी झाली आहे. विजयाचा चौकार आणि इथनं सामना जिंकलाय टीम चिकणीच्या वाडी संघानं. हार्ड लक टफ लक टीम जांभिवली संघ आपण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आपल्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आणि इथनं टीम चिकणीच्या वाडी संघाला नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असतील. याच दरम्यान आपण लगेच देऊ या मॅचचा हिरो अर्थातच मॅन ऑफ द मॅच